भाड्याची बनावट वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्याला अटक, गुन्हे शाखेकडून 2 आरोपींना अटक। मुंबईतल्या कोस्टल रोडचा चौथा टप्पा पूर्ण होण्याची प्रतीक्षा अजून 4 महिने वाढली। डिसेंबरपर्यंत हा कोस्टल रोड पूर्ण वाहतुकीसाठी खुला होणार अशी माहिती। रायगडमधल्या पेणच्या गणेश मूर्तींना जीआय मानांकनांमुळे मूर्तींच्या मागणीत मोठी वाढ। पेणमधल्या चित्रशाळांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची लगबग, परदेशात देखील गणेश मूर्ती रवाना। अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि राज्यसभा खासदार संजय सिंहांनी घेतली शरद पवारांची भेट। अचानक भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चा। वीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी खटला दाखल। पुणे पोलिसांकडून अहवाल कोर्टात सादर। राहुल गांधी कोर्टात हजर राहण्याचे आदेश, सात्विक सावरकरांची तक्रार। कोलकाता आरजीकर हॉस्पिटलमधल्या डॉक्टर रेप आणि मर्डर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल। सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर 20 ऑगस्टला सुनावणी। कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुमोटो दाखल। मंगळवारी सुनावणी। पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासनाची मिलीभगत असल्याचा मृत डॉक्टरच्या आईवडिलांचा आरोप। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचाराचं सत्र सुरू। सरकारी नोकरी करणाऱ्या हिंदूंकडून जबरदस्तीने घेतले जातात राजीनामे। अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वासाठी भारताचे दरवाजे खुले। आरएसएस नेता इंद्रेश कुमारांचं वक्तव्य। 188 पाकिस्तानी हिंदूंना मिळालं भारतीय नागरिकत्व। वोट बँकेचं राजकारण करत काँग्रेसनं सीएएच्या मुद्द्यावर मुस्लिमांना चिथावलं। गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। ओडिशामध्ये तब्बल 20 लाख पाम ट्रीची लागवड केली जाणार। वीज पडण्याच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी ओडिशातल्या वन विभागाचा पाम ट्री लागवडीचा निर्णय। वंदे भारत स्लीपर कोचची ट्रायल पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता। जानेवारी 2025 मध्ये रेल्वे सेवेत येणार। मुंबई दिल्ली दरम्यान धावणार पहिली ट्रेन। आज चंद्राचं रूप आणखी खुलणार। आज सुपर ब्लू मूनचं दर्शन भारतीयांना होणार। 11:55 ब्लू मूनचं दर्शन होणार। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सनं ब्राझीलमधलं आपलं कामकाज थांबवलं। कंपनीच्या अधिकाराबाबत झालेल्या कायदेशीर वादानंतर निर्णय। इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये रस्त्यावर उभ्या मोठ्या ट्रकमध्ये स्फोट। दहशतवाद्यांकडून स्फोट घडवल्याचा संशय। रशियाच्या पूर्व भागामध्ये भूकंपाचे मोठे धक्के। ज्वालामुखीच्या स्फोटामुळे भूकंप, तज्ज्ञांची माहिती। जर्मन म्युझिक फेस्टिवल दरम्यान फेरिस व्हीलमध्ये आगीची घटना। 5 जण जखमी। दरवर्षी ग्रॉसपॉसना भागामध्ये होणाऱ्या रॉक संगीत महोत्सवात 25,000 प्रेक्षकांची उपस्थिती। इस्रायल हल्ल्यामध्ये गाझामध्ये 21 जणांचा मृत्यू। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्या दौऱ्याआधी इस्रायलचा हल्ला। मृतांमध्ये 6 लहान मुलांचा मृत्यू।